रमाई रमाई बाबासाहेबांची प्रेरणा बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही। पहाटे उठून गोवऱ्या शेळी थापून, कोळसा वेचून, पै पैका जमवून, घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला तिने। सोन्यासारखा धाडलेला हा संसार नांदण नांदण होत रमात नांदण, नांदण नांदण होत रमात नांदण, प्रेमाच्या संसारी जसं टिकून तांदण। अतिशय सुंदर पद्धतीने पुरस्कार कार्यक्रम संपवण्याला किती पुरस्काराचं वितरण झालं या ठिकाणी, कोणकोणाला दिले गेले आणि काय अनुभव सांगाल? आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनतर्फे 21 पुरस्कार दिले। 21 पुरस्कार जे असे होते की महाराष्ट्रातील जे भारतरत्नही मिळाले असतील तेही आमच्या पुढे फिके पडतील असे, कारण ज्यांना आम्ही पुरस्कार दिले त्यांनी खरंच बाबासाहेब आंबेडकर चळवळीसाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे। आणि ज्यांना शेवटच्या क्षणाला आम्ही पुरस्कार दिले ना, त्यांना खरंच इतकं भरभरून आलं, त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि त्यांनी आम्हाला मिठ्या घातल्या की आम्हाला खरोखर शेवटच्या क्षणाला आम्ही जे कार्य केलेलं आहे आयुष्यभर त्या कार्याची आम्हाला पोचपावती मिळाली। आणि त्यांचं हे आनंद अश्रू आणि त्यांचं हे आमच्याबद्दलचं केलेलं कौतुक बघून आम्ही एकदम भारावून गेलेलो आहोत। आणि आता हे जर का आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनतर्फे 21 पुरस्कार दिले आहे, तर आम्ही आश्वासन देतो तुम्हाला की येणाऱ्या पुढच्या वर्षी आम्ही असेच आपले सन्माननीय जेही आमचे समाज कार्यकर्ते असते तळमळीचे, त्यांना आम्ही 51 पुरस्कार देणार। आम्ही याची तुम्हाला शाश्वती देतो। जय हिंद, जय संविधान। आजचा कार्यक्रम एकदम अतिसुंदर पार पडला, कारण हा गचागच भरलेला होता आणि मान्यवरांची पण उपस्थिती फार होती आणि प्रत्येकाला म्हणजे त्यांनी आपल्या आपल्या भूमिका मांडल्या। गायत्री मॅडम आलेल्या होत्या, आमच्या फाउंडेशनचे सुधीर सर, नीता नरके मॅडम, पतंगराव, अजून जिल्हा नेते आमचे दिनेश दादा, विनोद दादा, ह्या सर्वांनी आम्हाला म्हणजे पुष्कळ असे मार्गदर्शन देऊन की त्यांनी म्हणजे आमच्या पाठीशी होते। आमचा कार्यक्रम खूप यशस्वीपणे पार पडला, त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून वंदनाताई सोनवणे, वंदनाताई आरास, राजश्रीताई सोनवणे आणि सुनंदाताई मोरे यांच्या सर्व टीमचे खरोखर अभिनंदन करतो की आज भुसावळ शहरामध्ये माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सर्व भुसावळ शहरातील ज्या मान्यवरांनी समाजासाठी कार्य केलेलं आहे त्या सर्वांचा गौरव या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला आणि कार्यक्रम हा अतिशय सुंदर झाला आणि यशस्वी झाला। त्याबद्दल मी सर्व टीमचे आभार व्यक्त करतो। जय हिंद। दादा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून रमाई जयंतीनिमित्त जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे सुधीर कांबळे साहेब, नगराध्यक्ष मॅडम सर्व उपस्थित होते। आणि हा कार्यक्रम भुसावळमध्ये एवढा उल्लेखनीय झालेला आहे कारण ज्या महिलांनी केलेला आहे, वंदनाताई आराक असतील, वंदनाताई सोनवणे असतील, त्यानंतर जयश्रीताई असतील, मोरेताई असतील, यांनी खूप परिश्रम गाठून हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांनी अशा लोकांना सन्मान दिलेला आहे की त्यांनी खरोखर त्या योग्य काम केलेलं आहे। त्यांचा खूप गौरव करावा लागेल की त्यांनी या भुसावळमध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम घेतलेला आहे। जय हिंद। आमचा हा आगळा वेगळा कार्यक्रम होता। ज्येष्ठ नागरिकांचे पुरस्कार देणे झाले, तसेच आमच्याकडे आलेली लहान रमाई व मोठी रमाई दीक्षा सोनवणे आणि चंदा सोनवणे यांनी तर आम्हाला रडायला भाग पाडले, अशी रमाईची भूमिका गाजवली। याचप्रमाणे आमच्यासोबत म्हणजे काम करणारे ते नितीन वाघ सर आहे, मनोरे सर आहे, जे नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची साफसफाई करतात, अशा व्यक्तींनासुद्धा आम्ही गौरवास्पद पुरस्कार दिलेला आहे। आणि आमचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडलेला आहे आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केले। सर्व मान्यवरांचे आणि सहकार्यांचे मी फाउंडेशनच्या वतीने धन्यवाद मानते। थँक्यू। जय भीम। भिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार। भिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार।
माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.